बाह्य लाभेल, आतलं ज्ञान, बाहेरचं ज्ञान नाही. मग आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. मग आता ज्ञान यायला काय लागतंय? 3रा अध्याय. घुसलं बरं का आता बारीक ऐकायचं. ज्ञान यायला 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा दृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीचेत, अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पाव. ज्ञानोबरांचं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल. ज्ञानोबरा, आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव होऊ का? नक्की व्हाल, पण त्याला 4 अटी आहेत. एक, पहिली अट, तुम्ही शरीराला न पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. याला भूक लागली खायला द्या, तहान लागली प्यायला द्या, पाणी. आणि पाय पडू सांगतो आजच्या कीर्तनात सगळे बसणाऱ्या माणसांना, सगळे जाऊ द्या, सगळे जाऊ द्या, शरीर जाऊ देऊ नका. अहो, माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे गेलं ना, हे नुसतं शरीर नाही आहे, हे देव राहण्याचं ठिकाण. याला जपा, याला जपा. गाडी बिडीचं सुख नाही, आपल्यामुळं गाडी, गाडीमुळं आपण नाही. आपल्यामुळं बंगला आहे, बंगल्यामुळं आपण नाही. आपण गेल्यावर गाडीला काय करायचं? आपण गेल्यावर बंगल्याला काय करायचं? हे जाऊ द्या, शरीर सांभाळा. आता आज समजा कीर्तन संपले, आज मी मेलो समजा, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? काय फायदा? मी उलथून जाणार. मग ते मला जाळा येणार आहे, उठा येणार आहे? जाळा आहे. बरं, ते नाही आले तरी मला कोणीतरी. आपण बुडालो, जग संपलं. जगाला तुमचं काही घेणं नाही. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग त्याचा? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली आणि पडला उताना खाटव. हे देवा, मी काय करू? काहीच करू नको. हे देवा, माझे गुडघे गेले. अरे जाणार रे जाणार. तू तमाशात बायाला खडे आणत होता. हे देवा, हे देवा, तुम्हाला वर का नेत नाही? देव म्हणला तू वर एखादा पक्ष काढाय बसला. तुला वर नेऊ करायचं काय? तू गावात लग्न मोडायचा धंदा करतो. वर नेऊ. आपल्या अंगातली ताकद संपली, जग संपलं. जगाला तुमचं काही घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा. जन हे सुखाचे दिला घेतला, जन हे सुखाचे दिला घेतला, काही घेणं नाहीये. फक्त आपण आणि आपणच आहे. जगाला तुम्हाला वाटतं बो हे बायका पोरं बिर ही सगळी भामट्याची टोळी आहे. अहो, तुकोबारायच्या भाषेत सांगू का? फक्त दगडाला गुळ चोळलाय. खडा आहे त्याला गुळ चोळलाय. मुंगळे मुंग्या सगळ्या गुळाला बिल गेलेत, पण वरून तशी तुम्हाला एवढी जी माणसं दिसतात ना, वरून गोड आहे. अहो, आता काय माणसं म्हणते बा मला लोक मानित्या. लोक बापाला माने ना, तुला काला मानतील? जगाला तुमचं काय? त्याला तुकोबरायचं प्रमाण आहे. गुळ माखुन्या ठेवीला दगड.
बस दगडाला गुळ चोळलाय, मुंगळ्या मुंग्या वरून आल्यात, तशी तुम्हाला एवढी जी माणसं दिसतात, वरून गोड आहेत, आतून पाषाण हृदय. वरून ना वा वा कायच्या वान कायच्या लिखाण वा नाही लिखा नाही. काय आता काय माणसं म्हणते बा माझ्या बायकोचं माझ्यावले प्रेम आहे. काय माणसं म्हणते बा माझ्या बाय. आता मला सगळी बस सारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या. तुमच्या भावाचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको, तुमची बहीण तुमच्यापासून दुरावली कारण तुमची बायको, तुमच्या आईचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको. एवढं तुमच्या बायको तुमचं प्रेम आहे, प्रेम आहे. आता मला सगळी बसणारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या. आता तुमच्या बायकोचं तुमचं प्रेम आहे हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. बोट वर करायची तरी दानत आहे का? तुम्हाला माहिती घरी गेल्यावर बोट मोडलंच म्हणून समजायचं. कोण कोण प्रेम करायला मोकळे. आता काही पोरं म्हणते बुवा ती प्रियशी माझ्यावली प्रेम करते, महा बापाच्या मुळं उठतो. पागल आहे ती. ती माझ्यासाठी काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करणार आणि तुला भिकारी करणार. प्रेम करायला कोण मोकळं? अरे बाबा या जगात फक्त तिघच प्रेम करतात. एक आई वडील, दोन संत आणि तिसरा भगवंत. बाकी प्रेम करायला कोण मोकळे नाही कुणाचे. काय जगाला गेलंय? जगाला तुमचं काही घेणं नाही. फक्त आपणच आहे. आपण आपलं शरीर चांगलं ठेव. आणि आज सगळी लोक संपत्तीच्या हवेसपाई याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत. आणि आज सगळ्या माणसांना 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वडणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्राट लोकांना कॅन्सर व्हायला लागला. दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर 1.5 वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा? बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर आमच्या माऊलीला का कॅन्सर व्हावा? कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे 80% लोक केमिकल खातात. मुळात लोकांना खायलाच नाही महाराज. लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या आणि पाव खायचा. पाव, इडली, ठोस ठोस, बर्गर, सर्गर खायन मर. खायला नाही, प्यायला नाही, आणि दूध कोणी पित नाही. आणि आता मठ्ठा पेत्या लोक. तो मठ्ठा कोणी बोलवतं बनवला तो माणूस सापडवला पाहिजे महाराज. कोण अवलाद होती ती मठ्ठा बनवणारी? पार पिसावली पाहिजे. मठ्ठा अहो डायरेक्ट टिपाडात बर्फ भरितोय, पाण्याचं टीप, आणि त्याच्यात आणि 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फावर. अनाखो पांढरं पाणी हान मठ्ठा. अहो 22 गलास मठ्ठा पिली एक अवलाद. 22 गलास. मी म्हणलं ही अवलाद काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का? ओ ते मठ्ठा पिलं, घरी गेला, बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खाड 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 खाड. अहो त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का? गडगड गडगड खाड खाड खाड. काय आज सुधरत नाही तुम्हाला. नाही, माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 2-4 दिवस सुधरत नाही महाराज. बधीर होऊन जातो तो. एकटा असतो तो घरी गेल्यावर. हा, आणि माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन BP येत नाही. नाही, त्याने डॉक्टरकडे जायचं नाही, त्याने ते पैसे आपल्याला देऊन टाकायचे. खायला नाही, प्यायला नाही, आणि काही तर घरी जेवतीच नाही. रोट्या आणि ते धाब्यावर, ते तंदूर का फिंदूर काय म्हणते त्याला. आणि ते धाब्यावरच्या रोट्या करायला त्याला तवा नाहीये, तावा आहे तावा.
पलटी कराय उलटणी नाहीये हुक आहे हुक 1 2 3 ओ तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत विठाल विठ्ठल विठ्ठल